तुम्ही म्हणजे आर्मीचे पाकिस्तानी आर्मीच्या खूप जनरल्सना ते तिथं जे काही उद्योग करतायत उपद्व्याप करतायत त्यांना करताना बघितलं. मुशर्रफ आणि मुनीर ह्यांची जर तुलना करायची म्हटली तर काय त्यांच्यामध्ये दुष्टपणाच्या बाबतीत आपल्या दृष्टीनं क्रूर कर्मा म्हणून काय कसं तुम्ही कराल त्याचं? दोन्ही जे जेंटलमन आम्ही आणि तुम्हाला सांगू शकतो आम्ही आमच्या हायर लेवल प्रत्येक सिनियर जो त्यांचा लीडर असतो त्याचा प्रोफाईल बनवतो आणि वी नो एक्झॅक्ट. आणि मुशर्रफचं प्रोफाईल मी सांगतो त्याला, धिस चॅप वॉज अ मॅड चॅप. म्हणजे असं मॅड नाही आहे, पण तो काय करायचा की काही गोष्ट त्याच्या मनात आली ते करणार. म्हणजे इज अ कमांडो, एस कमांडो ऑफ अ पाकिस्तानी आर्मी. आणि त्याला डेअरिंग, ही वॉज डेअर डेविल था. आणि कोणतीही गोष्ट त्याला वाटलं की रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणतात एक, जर तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी 60% असली तर त्यांनी यू आर अ गुड रिस्क टेकर. या माणसाची रिस्क टेकिंग एबिलिटी 80% होती. म्हणजे त्याला 80% जरी फेल्युअर झालं तरी आय एम ॲक्सेप्टिंग इट, म्हणून त्यांनी कारगिल केलं. पण तरी शेवटी बघितलं तर ही वॉज नॉट अ बॅड चॅप. म्हणजे तो असा फंडामेंटलिस्ट नव्हता. परवेज मुशर्रफ वॉज अ सोल्जर. त्यांनी चुका केल्या, सगळं हे केलं, आणि पण ही वॉज अ फायनली सोल्जर. पण हा माणूस जो आसिफ मुनीर, ही इज नॉट अ सोल्जर, ही इज अ फंडामेंटलिस्ट. आणि मला नाही वाटत ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय, ही विल नॉट टेक अ रिस्क अगेन्स्ट इंडिया. मे बी 40-50%. तो काय रिस्क घेणार आहे? असा माणूस जो सांगतो की सगळं मुस्लिम आहे आणि हे आहे, सगळं याच्यावरच खेळ करणारा जसा आपला झियाउलक होता, अशा कारवाया करत राहील, टेररिस्ट पाठवणं, हे करणं. पण ही जी म्हणताय तुम्ही की आपल्या विरुद्ध ॲक्शन करू शकते काय, इज बियॉन्ड हिम. दॅट आय एम व्हेरी शुअर.